नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सध्या आलेलो आहोत सिंजेंटा कंपनीच्या SWC1 या स्वीटकॉर्नच्या प्लॉटवरती. तर आपण बघू शकता हा प्लॉट दिसतोय. तर झाडांची हाईट सध्या 6 फूट झालेली आहे जवळपास. तर या स्टेजला ते बघा सध्या कणसाच्या स्टेजमध्ये आहेत मका. जस्ट कणसं फॉर्मेशन होऊ राहिलेत. तर ही आहे SWC1. या या वाहनाच्या शेतकऱ्यानं आय थिंक जवळपास 1 किलोची लागवड केलेली आहे. 1 किलो बियाणं या शेतामध्ये लागवड केलेलं आहे. तर बघू शकता झाडांची हाईट, झाडांचं खोड हे बघा किती जाड आहे, जेणेकरून की पुढे समोर आपण मुरघास करण्यासाठी याचा जास्त फायदा होतो. तर जस्ट कुठं कणसं लागत आहेत प्लॉटला. एकदम हिरवागार असा प्लॉट आहे. एकही झाड याच्यामध्ये सुकलेलं तुम्हाला दिसणार नाही. हे बघा सगळे तुऱ्या आलेले आहेत वरती, तुऱ्याच्या कंडिशनमध्ये. हे बघा बुडापर्यंत झाडं बघा तुम्ही, तुम्हाला असं एकही झाड असं वाळलेलं दिसणार नाही. तर हा प्लॉट आहे कन्नड येथे. माळीवाडा येथील एक प्रगतशील शेतकरी आहे, त्यांचा प्लॉट आहे हा. तर त्यांनी या वाहनाची लागवड जवळपास 30-40 दिवस झाले त्या प्लॉटला. तर आणखीन 20-25 दिवसामध्ये हा प्लॉट जवळपास हार्वेस्टिंग होईल. तर प्लॉट बघा अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये प्लॉट आहे. हे बघा याच कंडिशनमध्ये सध्या आहे बघा, हे दिसतंय आपल्याला. एकदम गर्द हिरवा असे झाडाचे पानं आहेत. कुठलीही रोगराई याच्यावर नाही सध्या तरी. एकदम फ्रेश असा प्लॉट आहे. आणि हाईट बघा झाडांची जवळपास 6 फुटापर्यंत हाईट आहे. एकदम चांगल्या कंडिशनमध्ये प्लॉट आहे. तर ही आहे सिंजेंटा कंपनीची स्वीटकॉर्नची व्हेरायटी SWC1. तर याची लागवड तुम्ही खरीपमध्येही करू शकता, हिवाळ्यामध्ये पण करू शकता. दोन्ही ऋतूमध्ये लागवड करण्यासाठी ही व्हेरायटी चांगली आहे. तर हे बघा ड्रीपद्वारे खताचं नियोजन शेतकऱ्यांना व्यवस्थित केलेलं आहे. तर हा असा प्लॉट आहे. चांगल्या कंडिशनमधला प्लॉट आहे. नियोजन शेतकऱ्याचं चांगलं आहे. बघू शकता आपण. हे बघा झाडांची जी हाईट आहे, जो जाडपणा आहे तो चांगला एकदम हिरवेगार आहे. बघा बुडापासून शेंड्यापर्यंत एकदम झाडं अगदी हिरवेगार आहेत. म्हणजे कणसाचं उत्पादन तर भेटणारच आहे. त्याच्यानंतर आपण जो बाय प्रॉडक्ट म्हणतो किंवा चारा जो मुरघास करण्यासाठी वापरतो, त्याच्यासाठी ही व्हेरायटी एकदम नंबर 1 आहे. तर याचा गोडवा पण तेवढाच आहे. हे बघू शकता तुम्ही. झाडांची हाईटही चांगली आहे आणि एकदम अतिशय चांगल्या कंडिशनमधला प्लॉट आहे. महिन्याभरानंतर हा प्लॉट जवळपास 25 दिवसानंतर हार्वेस्ट होईल. याची कणसाची साईजही चांगली बनते. झाकलेले कणस राहतात, त्याच्यामुळं अळीचा अटॅक कमी होतो. आणि कणसावर जे पानांचं आवरण राहते ते पण गर्द हिरव्या कलरचं राहते आणि जास्त आवरण असते, जेणेकरून की ते जास्त काळासाठी चालेल. आणि ह्या व्हेरायटीची एक मेन खासियत म्हणजे ही व्हेरायटी NCLB या रोगाला सहनशील आहे. NCLB रोग जो असतो मकामध्ये त्याला ही व्हेरायटी सहनशील आहे. तर चांगल्या कंडिशनमधला प्लॉट आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.